चला तर आगरीतच सुरू करूया। कसं आहे माहिती आहे काय, भले तुम्ही इथून कुठं जाशील, गावा उठली त्याला हौशीन आलं की आमची मुंबई होईल। मग तुमचा काय, तुमची गावा उठल्यानंतर तुम्हाला काय गावान तिथं त्या शरण रावाला जागा देणार आहे? तुम्ही त्याला भले त्याला थोडंफार पैसे येतील, अरे भावकी कधी तुमची मोठी आहे, तुमच्या हिस्से कधी आहे ते पहिले बघा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण ठीकच असाल। यूट्यूबवरती एक कोकणी रानमाणूस म्हणून एक पोरगा आहे, तो खूप चांगलं कार्य करत आहे आणि कोकणातील संस्कृती जपण्यासाठी, कोकणातील एक पुरातन संस्कृती, ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी आज तो प्रयत्न करत आहे। कोकणातील जमिनी या बाहेरच्या लोकांना विकू नये यासाठी तो जनजागृती करत आहे। कोकणातील संस्कृती, जी पुरातन संस्कृती आजची शेवटची पिढी जगत आहे ही त्याला कल्पना आहे आणि त्यानुसार तो कार्य करत आहे की शेवटची पिढी जी आपली आजी आजोबा जगत आहेत ना, ही शेवटची पिढी आज कोकणातली पुरातन संस्कृती जपत आहे। कोकणातील राहणीमान आणि कोकणामधील जी संस्कृती आहे ती आज आपण विलुप्त होताना बघत आहोत। खरंच कोकण एक स्वर्ग म्हणून आपण त्यांना बघत आहोत कोकणाकडे, आणि आज त्याची संस्कृती ही विलुप्त होत चाललेली आहे। तर कोकणाची संस्कृती जपणं हा तुमचा आमचा खरं कार्य आहे आणि खरंच तो कोकणी रानमाणूस हा एकदम व्यवस्थित कार्य करत आहे आणि त्याला तो बोलूनही गेलेला, मैं निकला था अकेला पर चलते चलते कारवा साथ में आ गया। तर आपणही या कार्याला त्याच्या सलाम करूया आणि या कार्यासाठी जो होईल तो छोटासा योगदान आपणही देऊया। मी पेणमधला, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील, म्हणजे कोकणामधीलच आम्ही सुद्धा, मलाही सांगायला आवडत होतं की आम्ही ही नवीन मुंबईमध्ये सामील होत आहोत। पेण तालुकासुद्धा नवीन मुंबईत सामील होत आहोत। मी सुद्धा आगरी, आणि भले माझे ब्लॉग हिंदीमध्ये असतीलही, पण आज मला खरंच वाटते की मराठीतून तुम्हाला सांगावा। स्पेशली आता मी मराठीत बोलत आहे शुद्ध याच्यात, तरी मला खास आगरीमध्ये बोलायची इच्छा होत आहे। तर चला तर आगरीतच सुरू करूया। कसं आहे माहिती आहे काय, आपण आज आगरी बोलूया कारण की रिअल कंडिशन अशी झालेली आहे आत्ताच्या घडीला, काय तुम्हा आमच्या जमिनी जातीन आणि तुम्हाला असं वाटेल का आम्ही मुंबईत सामील होऊ, तर तुम्ही या भ्रमानं येऊ की येणाऱ्या काळात आपल्या जमिनी जातीन भले, पण आपली संस्कृती आपण विसरून जाणार आहेत। गावा उठवणं, गावा जिंकणं आणि तिथं शहरा बसवणं म्हणजे काय विकास होईना, कारण की आपली जर गावात उठली तर आपण जावाचं कुठं, आपल्या जमिनी जातीन लोकांना, आणि मग आपण जावाचं कुठं? आज तुम्ही आम्ही कमवणार काय, खाणार काय? भले तुम्ही इथून कुठं जाशील, गावा उठली त्याला हौशीन आलो की आमची मुंबई होईल। मग तुमचा काय, तुमची गावा उठल्यानंतर तुम्हाला काय गावान तिथं त्या शरण रावाला जागा देणार आहे सरकार? नाही बाई, सरकार काय कोणी काय, जो प्रकल्प येईल, भले आता कुठला ऐन प्रकल्प येईल, जो कुठला प्रकल्प येईल तो काय तुम्हाला काय तिथं रावाला जागा देणार आहे? नाही। तुमचा घर उठला अगर तुम्ही जाशील कुठं, या कधी गोष्टीचा विचार केला हो? तुमच्या जमिनी विकल्या गेल्या, कितीच्या भावाने विकणार आहेत? अरे तुम्हाला काय करोडो रुपये नाही देणार आहेत ते लोक, थोडाच भाव देईल ना। शेवटी किती भाव आहे पहिले विचार तर करा, कारण की भाव कमी जर तुम्हाला दिला, तुम्ही पुढं भविष्यात करशील काय, तुमची पोराबाला खातीन काय? तुम्ही त्याला भले त्याला थोडंफार पैसे येतील, अरे भावकी कधी तुमची मोठी आहे, तुमच्या हिस्से कधी आहे ते पहिले बघा। आता तुम्हाला जरासा भाव दिला तर तुम्ही खुश होता, एवढा भाव दिला, अरे पण तुमचे हिस्से पण आहेत का नाही त्याच्याने तुम्हाला हिस्से भेटतील, अरे तुमचा देणा कधी आहे लोकांवर ते पहिले बघा। अरे येणारा पैसा तुमचा देण्यात फेडून नको होईल तुम्हाला, तर तुम्ही विकशीव जमिनी, जाशीव कुठं, राहशीव कुठं? अरे भाडंशी राहायला लागल इकडं तिकडं, मग राहशीव काय इकडं तिकडं पेनमध्ये जाशीव किंवा काय बाबा पेनमध्ये जाशीव, भाडंशी राहशीव, आणि मग ते पैसे काही वर्षांनी संपलं, मग काय करशीव? झाल्या जमिनी गेल्या, शेती भाती नाही, काय नाही, मग खाशीव काय पुढं? कधी विचार केला या गोष्टीचा? अरे तो कोकणी रान म्हणून तिकडं बोंबालतंय, त्याच गोष्टीशी बोंबालते की अरे जपूया, आपल्या जमिनी आहेत, आपल्या शेती भाती आहेत, जपा। नवी मुंबई आली म्हणजे काय ते तुम्हाला नाही आली रे, त्या बाहेरच्यांचा फायदा आहे त्याच्यात, तुमचा काय फायदा आहे? तुम्हाला फक्त जमिनी विकून भाव भेटेल बस, बाकी काय भेटेल त्याच्यात तुमचा हिस्सा आहे, तुमचा देणा कधीचा फेडाचा आहे तुम्हाला माहिती आहे काय? या गोष्टीचा कधी विचार केला हो काय? फक्त खुश होता, अरे वा आमचा गावाला प्रकल्प नाव आला, आमच्या गावाचा नाव आला प्रकल्प, अरे काला नाव आला आहे भले बघतं बाई। आज काही जेवढ्या जमिनी विकल्या, कोणच्याकडे पैसा आला आहे मला सांगा? आज एवढा एअरपोर्ट झालं ना, काय झालं, त्या आस्ते पैसा संपतच आला नाही, त्यांची पण कंडिशन बघा पहिले। अरे निसतात काला खुश होता हो, पहिले कंडिशन बघा। अरे चला तुम्ही आला जमीन पैसा, पहिले काय करशील? नवीन फ्रीज घेशील, नवीन दागिनं करशील, या घेशील त्या घेशील, घराला POP करशील, सिलिंग करशील, अरे तुम्ही याच करून पैसा गपवशील। दुसरा पहिला चला जास्तीत जास्त घेऊन गालं घेशील 2-3, त्याच्यानं भाडा भेटल करशील, हॉटेल टाकशील। अरे तुम्ही नसते नंतर पैसे संपत आले की त्याच्यावर बारीक आणशील। अरे मी बघलेल्या आहे त्या गोष्टी तुमच्या, या गोष्टी सगळ्या आपण विचार करायला पाहिजे की अरे भाव किती आहे पहिले जमिनीनं पहिले बघा। आपल्या जमिनी अरे आहेत त्याच ठेवा,
जरी नवीन झाला तरी पण भाडं बिड्याची ठेवा, काहीतरी करा, पण पहिले विकू नका, पहिले दमादमान घ्या जरासा. नाही तर आताच नावं आली नर वा आमचा प्रकल्प नाव आला आहे, मग तुम्ही स्वस्ताने इथे विकशिव ना, मग नंतर काय पुढं कोण तुमच्या इथं स्वस्ताने विकत पण घेईल आणि नंतर चांगले भावाने विकल. अरे पण तसला करायपेक्षा पहिले दमान घ्या, सगळ्या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला भाव खरोखर जमीन चांगला आहे काय व्यवस्थित आहे काय, पुढं भविष्यात काय, भविष्यात तुमचं देना विना किती, तुम्हाला हिस्साला कधी काय किती, सगळ्या गोष्टीचा विचार करा. नुसतं खुश नका हो काय अरे आम्ही नवीन मुंबईत चालवणार, नवीन मुंबई तुमच्यासाठी बनते काय, तुमच्यासाठी तुम्हाला उठून काय नेतीन, विचार करा या गोष्टीचा. तुमची गावा उठल्यावर तुम्हाला काय एंट्री आहे, तुम्हाला काय गावाला जागा बनवलं आहे काय, या गोष्टीचा विचार करा. तुमची गाव उठणार मग तुम्हाला काय टाकणार, या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी विचार करून, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. कारण की होणारी नवीन मुंबई ही जर होतही असेल, पण तिचा इफेक्ट किती वेळात आपल्याला योग्य आहे किती नाही याचाही संपूर्ण अभ्यास करूनच आपण पूर्ण निर्णय घेतले पाहिजे. कारण की जर सरकारच्या या धोरणाला आपण जर हो करत गेलो तर भविष्यामध्ये आपण सुद्धा अडचणीत येऊ शकतो. आपल्याला योग्य भाव आणि योग्य मोबदला मिळत असेल तर काही हरकत नसेलही आपली, पण कमी मोबदल्यामध्ये आपण असे मोठे डिसिजन नाही घेऊ शकत. कारण की आपण आपल्या भविष्यातील पिढीचा, आपल्या येणाऱ्या पिढीचाही विचार केला पाहिजे. कारण की वाडवडिलांनी आपली जपलेली जमिनी जागा या अशा स्वस्त किमतींमध्ये किंवा आपण नाही विकू शकत, किंवा स्वस्त किमतींमध्ये नाही आपण कोणाला देऊ शकत. आणि खास करून बाहेरच्या परप्रांतीयांना तर विकताना विचार करा, कारण की त्या आज आपल्या जमिनी स्वस्त भावांमध्ये विकत घेऊन चांगले रोजरोटी कमवत आहेत त्याच्यावरती. तर आपल्या जमिनी स्वतः न विकता थोडा थांबा, वेळ काढा, तुम्हाला चांगला मोबदलाही भविष्यात मिळेल. सरकार आपल्या बाजूने येऊ शकते आणि येईलही, आपला विचारही करेल. कारण की सरकारने आजपर्यंत खूप चांगला मोबदला लोकांना दिलेला आहे, आपलाही विचार केला जाईल. त्यामुळे प्रत्येकाने विचार करा आणि आपल्या भविष्यात ठरवूया. कारण की आपण आता विकासाच्या उंबरठ्यावरती सुद्धा आहोत. गावं उठवणं हा विकासही नाही, मलाही मान्य नाही आहे हा विकास असा, पण बघूया भविष्यात काय होते, काय घडतंय ते. तर व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.